श्री गणेश पुराण महोत्कटांचा जन्म अध्याय 5 आणि 6. श्री गणेशाय नमः. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, भगवान शंकरांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या देवांतक आणि नरांतक यांनी सर्वत्र मोठा उच्छाद मांडला. त्यांच्या अत्याचारांनी त्रैलोक्य त्राही करू लागले. त्या बंधूंचा नाश झाल्याशिवाय शांती प्रस्थापित होणार नव्हती. तेव्हा गणपतींनी महोत्कट नावाने अवतार घेऊन त्यांचा वध केला. त्यांचे चरित्र मोठे विलक्षण आहे, त्याविषयी आधी सांगतो. कश्यपांनी गणपतींकडून मला तुमच्यासारखे पुत्र व्हावेत असे वरदान पूर्वीच मागून घेतले होते. आदिती या त्यांच्या ज्येष्ठ पत्नी. एके दिवशी त्या पतींना म्हणाल्या, नाथा, मला इंद्रासारखे पराक्रमी पुत्र झाले, पण जगाचे आदिबीज, सर्वांचे ईश्वर, परात्पर परमात्मा अर्थात देवाधिदेव गणपती अजूनही माझ्या उदरी काय येत नाहीत, त्यासाठी मी काय करू? तेव्हा कश्यपांनी आदितींना ओम गजाननाय नमः या मंत्राचे अनुष्ठान करायला सांगितले. त्यांच्या आज्ञेने त्या अरण्यात गेल्या. तिथे 100 वर्षे एकोभावे आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले गणपती तेजोरूपाने त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. त्यामुळे त्या घाबरल्या. तेव्हा गणपतींनी त्यांना धीर दिला. म्हणाले, मातोश्री, तुम्ही ज्याची आराधना करत आहात तोच मी गणपती, जगाचा स्वामी, तुमच्या सन्मुख साक्षात प्रकट झालो आहे. त्या म्हणाल्या, देवा, हे तुमचे प्रखर रूप मला जराही सहन होत नाही, तरी कृपा करून माझ्यासाठी सौम्य व्हा. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून गणपतींनी सगुण साकार रूप धारण केले. त्यांना पाहून अदितींना परमानंद झाला. त्या म्हणाल्या, देवा, तुम्ही माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला तुमचे कोडकौतुक करता यावे अशी माझी फार इच्छा आहे. तेव्हा तथास्तु असे अभिवचन देऊन गणपती अंतर्धान पावले. इकडे देवांतक आणि नरांतक यांच्या अत्याचारांनी व्याकुळ झालेली पृथ्वी ब्रह्माजींना शरण गेली. त्यावेळी देवही पृथ्वी समवेत आले होते. त्या सर्वांनी विधात्यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. त्या दैत्यांमुळे ते स्वतःही हतबल झाले होते. त्यांनी पृथ्वी व सर्व देवांसह गणपतींची करुणा भागली आणि दैत्यांच्या जाचातून सोडवण्यासाठी त्यांना कळकळीची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो, निश्चिंत असा, अदितीच्या पुत्ररूपाने जन्मून मी सर्व दैत्यांचा संहार करणार आहे. ते ऐकून सर्वांना हायसे वाटले. यथावकाश अदिती गरोदर राहिल्या. तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या उदरी येत आहेत याचाच त्यांना आनंद झाला होता. त्या दिवसेंदिवस अधिकाधिक तेजस्वी दिसू लागल्या. एका मुहूर्तावर त्यांनी अतिशय सुदृढ आणि सुंदर बालकाला जन्म दिला. त्यांच्या दिव्य तेजानं सर्वांचे डोळे दिपले. अदितींनी मोठ्या कष्टाने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा गणपतींनी गजवक्त्र, चतुर्भुज, पाशांकुशधारी स्वरूपात त्यांना दर्शन दिले व म्हणाले, मातोश्री, तुमचा पुत्र म्हणून जन्म घेऊन तुम्हाला दिलेले वचन मी पूर्ण केले आहे. ते ऐकून त्यांना परमसंतोष वाटला. तेवढ्यात बालरूपातील गणपती रडू लागले. तेव्हा आदितींनी बालरूपातील श्री गणपतींना प्रेमाने हृदयाशी धरले, त्यांना कुरवाळले, त्यांचे वात्सल्याने मुके घेतले व त्यांना स्तन्य दिले. कश्यपांनी त्या नूतन बालकाचे जातकादी कर्म केले आणि 12व्या दिवशी थाटामाटात बारसे करून त्यांचे महोत्कट असे नामकरण केले. श्री गणेश पुराण अध्याय 5 ते 6 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.